माझे मम्मा, काकू आणि ते तुम्हा सगळे मला गिफ्ट देणार आहे. मला खूप मजा येईल. हो ना. आता हे सगळे गिफ्ट्स मी अन्वीला देते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नवरात्रीला कन्येला कुमारिका पूजन जे आहे, कन्यापूजन कसं करायचं आहे, त्यानंतर आपण कुमारिकांना कुठल्या कुठल्या भेटवस्तू द्यायच्या आहे आणि नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन का करावं, त्याचं काय महत्त्व असतं, ते केल्यामुळे आपल्याला काय लाभ होता, याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. नवरात्रीमध्ये जेवढं महत्त्व घटस्थापनेला, त्यानंतर अखंड दिव्याला, यासोबतच दुर्गा सप्तशती पाठ करण्याला आहे, तितकंच महत्त्व कन्यापूजनला आहे. ते का आपल्याला करायचं आहे आणि कन्यापूजन एवढं महत्त्वाचं काय आहे ते मी तुम्हाला सांगते आणि सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, सगळ्यात पहिले म्हणजे नवरात्रीमध्ये 2 वर्षापासून तर 10 वर्षांच्या ज्या मुली असतात त्या वयाच्या मुलींना आपण पूजतो, कुमारिका म्हणून त्यांची पूजा करत असतो. आणि 2 ते 10 वर्षातल्या ज्या मुली आहेत त्यांना साक्षात देवीचं रूप मानलं जातं आणि त्यांना कुमारिका म्हणतात. म्हणजे सांगायचं झालं म्हणजे ज्या मुलींना मासिक धर्म येत नाही तर त्यांना आपण कुमारिका म्हणून पूजत असतो. तर नवरात्रीमध्ये तुम्ही दुर्गाष्टमीला म्हणजे 8व्या दिवशी, आता बघा 8वा दिवस म्हणजे तर येत्या रविवारी 22 ऑक्टोबरला अष्टमी आहे, तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही कन्यापूजन करू शकतात. कोणी 9मीला कन्यापूजन करतं. अष्टमीला जमल्यास अष्टमीलाच करा. जर नाही जमलं, काही तुम्हाला अडचण आहे, प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही 9मीला सुद्धा करू शकतात, पण करा. आणि बघा, कन्यापूजनसाठी तुम्ही 1, 3, 5, 7, 9, 11 अशा विषम संख्येमध्ये तुम्ही कन्या ज्या आहेत त्या पूजू शकतात. किती कुमारिका पूजल्यावर त्याचं काय महत्त्व आहे, किती कुमारिका पूजल्यावर काय लाभ मिळतात, ते पण मी तुम्हाला पुढे सांगते. तर बघा, कुमारिका पूजन हे अतिशय लाभदायी असतं. म्हणजे साक्षात या ज्या मुली असतात कुमारिका, तर त्यांना देवीचं रूप मानलं जातं. तर त्यामुळे आपण त्यांचं पूजन केल्यामुळे साक्षात देवी जे आहे तिला पूजल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. आणि कन्यापूजनाने बघा त्याचं त्वरित फळ आपल्याला मिळतं. आपल्या मनामध्ये समजा काहीतरी इच्छा आहे आणि असं नाही की काहीतरी इच्छा असल्यावरच आपल्याला काही पूजा वगैरे करायची असते. तुम्ही एक आवड म्हणून किंवा एखादी चांगली गोष्ट म्हणून सुद्धा तुम्ही कुमारिका पूजन करू शकतात. आणि कुमारिका म्हणजे साक्षात देवीचं रूप असतं. नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवस जो आहे तो अतिशय शुभ मानला जातो आणि त्यातल्या त्यात अष्टमी तिथी जी आहे ती खूप 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 शुभ तिथी आहे आणि म्हणून तुम्हाला अष्टमीला कन्यापूजन करायचं आहे. अष्टमीला तुम्हाला नाही जमलं, 9मीला करा, पण कन्यापूजन करा. तर मी तुम्हाला सगळ्यात पहिले आधी सांगते की कोणत्या वर्षाच्या कन्येला पूजल्यावर तुम्हाला काय लाभ मिळतो. तर बघा, कितव्या वर्षी कुमारिका ही देवीच्या कोणत्या रूपामध्ये असते आणि तिचे पूजन केल्यामुळे काय फळ मिळते ते मी तुम्हाला सांगते. 2 वर्षाची मुलगी ही कुमारिका म्हणून ओळखली जाते. तिचे पूजन केल्यामुळे घरातील दारिद्र्य दूर होते. 3 वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती रूपात असते. तिचं पूजन केल्यामुळे सुख आणि समृद्धी नांदते. 4 वर्षाची कन्या जी आहे ती कल्याणी असते. तिचं पूजन केल्यामुळे घरामध्ये कल्याण होतं. 5 वर्षांची कन्या रोहिणी स्वरूपात असते. तिची पूजा केल्यामुळे घर जे आहे ते रोगमुक्त राहतं. त्यानंतर 6 वर्षाची कन्या कालिका रूपामध्ये असते. तिचं पूजन केल्यामुळे राजयोग प्राप्ती होते. 7 वर्षांची कन्या चंडिका या रूपामध्ये असते आणि तिचं पूजन केल्यामुळे ऐश्वर्य प्रदान होतं. 8 वर्षांची कन्या शांभवी रूपामध्ये असते. तिचं पूजन केल्यामुळे विजय प्राप्त होतो. 9 वर्षांची कन्या ही दुर्गा देवीचं रूप असते आणि तिची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील शत्रूंचा नाश होतो. 10 वर्षांची कन्या ही सुभद्रा रूपामध्ये असते आणि सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करते. तर आपल्याला बघा, या नवरात्रीमध्ये किंवा तुम्ही दरवर्षी बहुतेकांच्या घरी दरवर्षी कन्यापूजन जे आहे ते केलं जातं. मी तुम्हाला जसं सांगितलं 1, 3, 5, 7, 9 अशा विषम संख्यांमध्ये तुम्ही कुमारिका ज्या आहेत त्या पूजू शकतात. आणि लक्षात घ्या, तुम्ही ज्या दिवशी कुमारिका पूजन करणार आहे, तुम्ही जितक्या कुमारिका कराल तितक्या, पण एका कुमारिकेला तुम्हाला नारळ आणि 1 रुपया द्यायचाच आहे. हे बघा, तुम्हाला नारळ घ्यायचं आहे, श्रीफळ आपण ज्याला म्हणतो, त्याच्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. ठीक आहे, तुम्ही एका कुमारीला हे नारळ जे आहे ते फक्त द्यायचं आहे. स्वस्तिक त्याच्यावर काढायचं आहे. त्यानंतर या स्वस्तिकला मध्ये 4 थेंबसुद्धा द्यायचे आणि यासोबतच बाजूला ज्या 2 रेषा असतात तर त्या पण काढायच्या आहेत. थोडं डार्क काढा,
आत्ता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कोरड्या कुंकुने काढते, तर तुम्ही ओल्या कुंकुनेसुद्धा ओल्या कुंकुनेच काढायचं आहे, ठीक आहे. तर आत्ता व्हिडिओमध्ये मी कोरड्या कुंकुने काढले, तर त्यामुळे तुम्हाला एवढं स्पष्ट दिसत नसेल. तर असं हे जे कुंकू आहे याच्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक म्हणजे मांगल्याचं प्रतीक आहे. आणि या स्वस्तिकाला या नारळाला तुम्हाला धूप दीप जे आहे त्याच्याने ओवाळायचं आहे, दिव्याने ओवाळायचं आहे, अगरबत्तीने ओवाळायचं आहे. आणि या नारळाची देवाऱ्यासमोर पहिले पूजा करायची आहे. हे नारळ आपल्याला तुमच्या पहिले डोक्याला लावायचं आहे. आणि लक्षात ठेवा, पूजा करताना नारळाचा जो शेंडा आहे तो देवांकडे येईल असं ठेवायचं आहे. तर याच्यावर स्वस्तिक काढून हळद कुंकू अक्षता अर्पण करून त्याची पूजा करायची आहे. आणि त्यानंतर हे जे नारळ आहे हे आपल्याला आपल्या डोक्याला लावायचं आहे. आणि त्यानंतर हे नारळ आणि यासोबतच 1 रुपयाचं नाणं हे तुम्हाला एका कन्येला तुम्हाला द्यायचं आहे, ठीक आहे. एकच कुठल्या तरी कन्येला द्या, हरकत नाही. तर चला तर मग बघूया आता आपल्याला कन्यापूजन कसं करायचं आहे. तर सगळ्यात पहिले कुमारिका पूजन करताना जेव्हा कुमारिका तुमच्या घरी येतात तर त्यांचं तुम्हाला अगदी आनंदाने तुम्हाला स्वागत करायचं आहे. साक्षात आपल्याकडे देवी आली आहे असा आनंद आपल्याकडे आपल्या मनामध्ये असला पाहिजे आणि त्या भावाने आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे. तर आता बघा, कुमारिका ज्या आहेत तर त्यांना तुम्ही चौरंगावर बसवा, पाटावर बसवा, ठीक आहे, किंवा तुम्ही आसनावर त्यांना बसवलं तरी चालेल. तर त्या बसल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला त्यांच्या डोक्यावर चुनरी टाकायची आहे. ही बघा पुढे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला त्यांच्या डोक्यावर चुनरी टाकायची आहे. हे झाल्यानंतर आपल्याला त्यांना कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे. हे पुढे नाही जाणार डोळ्यात. हळदी कुंकू अक्षता टाकायचं आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला त्यांचे पाय धुवायचे, ठीक आहे. अगदी आपल्याला व्यवस्थित त्यांचे पाय धुवायचे. पाय धुतल्यानंतर आपल्याला आपल्या पदराने ते स्वच्छ पुसायचे. पाय उचल बेटा, थांबा एक सेकंड. पाय पुसायचे आपल्याला पदराने आणि त्यानंतर पायावर आपल्याला हळदी आणि कुंकूने स्वस्तिक काढायचं आहे. अगदी छान व्यवस्थितपणे हळदी आणि कुंकूने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. अनु, हसू नको बेटा. तिला असं स्वतःचं कौतुक करून घ्यायला खूप आवडतं. आवडतं ना? स्वस्तिक व्यवस्थित काढा, सरळ काढा. त्यामध्ये आपल्याला 4 थेंब पण द्यायचे आणि बाजूला 2 रेषा काढायच्या. मी तुम्हाला शेवटी जवळून दाखवते. तर पायावर स्वस्तिक काढायचं आहे. यानंतर आपल्याला पायांवर अक्षता ज्या आहे त्या अर्पण करायच्या आहे. पायावर फुलं अर्पण करा. फुलं किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहे. म्हणजे आपण जसं देवीला सगळं करतो त्याप्रमाणेच आपल्याला कुमारिकांना सगळं पूजायचं आहे. अत्तर लावा. असं कर, असं डोकं टेकवून एकदा पायांना नमस्कार करायचा आहे. आणि हे झाल्यानंतर रुमाल द्या. एक रुमाल तुम्हाला द्यायचा आहे. पान खाली कर. हे असं पकड. त्याच्यावर सगळ्यात पहिले नारळ आणि रुपया जे आहे ते तुम्हाला एका कुमारिकेला द्यायचं आहे. नीट पकड बेटा, पाडू नको. हे यानंतर वेणी. देवीला वेणी आपण अर्पण करत असतो, तर वेणी अर्पण करा किंवा तुम्ही मोगऱ्याच्या फुलांचा गजरा पण अर्पण करू शकता. यानंतर जे पण काही तुम्ही गिफ्ट्स आणले, आता बघा तुम्ही मुलांच्या आवडीचे जे गिफ्ट्स असतात म्हणजे कंपॉस बॉक्स, वॉटर बॉटल, टिफिन, जे त्यांना काहीतरी त्याचा वापर होतो. त्यानंतर मुलींना बघा केसांसाठी क्लिप्स, हेअरबँड, नेकलेस, अशा ज्या गोष्टी त्या तुम्ही गिफ्ट देऊ शकता. माझी मम्मा, काकू आणि तुम्हा सगळे मला गिफ्ट देणार आहे. मला खूप मजा येईल. हो ना. आता हे सगळे गिफ्ट्स मी अन्वीला देते. अजून काही भरपूर गिफ्ट पेंडिंग आहे, ते पण द्यायचे. तर हे असं वस्तू दिल्यानंतर आपल्याला हे झाल्यानंतर त्यांना आपल्याला नंतर काहीतरी गोडधोडाचं तुम्हाला खायला द्यायचं. ठेवून दे बेटा बाजूला.
तर असं हे कुमारिका पूजन झाल्यानंतर तुम्ही त्यांना आवडीचं काहीतरी गोडधोडाचं कोणी जेवण करतं, कोणी प्रसाद म्हणून खीरपुरी शिरा वगैरे असा नैवेद्य दाखवतो. तर आत्ता मी अन्वीला खडीसाखर देते, कारण तिला फेवरेट. तिला खूप खडीसाखर आवडते, तर त्यामुळे मी तिला खडीसाखर देते. तर असं आपल्या इच्छेप्रमाणे आणि तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे. जमल्यास तुम्ही एका कुमारिकेला पूजा, पण नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन जे आहे ते झालंच पाहिजे. तर आता मी तुम्हाला सांगते की किती कुमारिकांना पूजल्याचं आपल्याला काय फळ मिळतं. बघा, एका कुमारिकेचे पूजन केल्यावर ऐश्वर्यप्राप्ती होते, 2 कुमारिकेंचे पूजन केल्यावर मोक्षप्राप्ती होते, 3 कुमारिका पूजल्यास अर्थ, धर्म आणि कामप्राप्ती होते, राज्यपद प्राप्तीसाठी 4 कुमारिकेंची पूजा केली जाते, विद्याप्राप्तीसाठी 5, तर षटकर्म सिद्धीसाठी 6 कुमारिकांची पूजा केली जाते, 7 कुमारिका पूजल्याने राज्यप्राप्ती, तर संपत्ती प्राप्तीसाठी 8 कुमारिका पूजल्या जातात आणि 9 कुमारिका पूजल्याने पृथ्वीचे राज्य मिळते. यासोबतच कन्यापूजनमध्ये भैरव म्हणून एका मुलाला, अर्थात मुंज झालेल्या मुलाला सुद्धा पूजलं जातं. तर त्यालासुद्धा असंच पूजा वगैरे करून त्यालासुद्धा गोडधोडाचं जेवण जे आहे ते द्यायचं आणि त्याला पण काहीतरी भेटवस्तू जी आहे ती दिली जाते. तर एक काय म्हणतात, एक या पूजनामध्ये एक भैरव म्हणून एका मुलाची पूजा केली जाते. म्हणजे या कुमारिका आणि त्यांच्यासोबत एक मुलगा, एक कुमार म्हणून त्याला पूजलं जातं. तर असं हे कुमारिका पूजन आहे. अगदी सोपं आहे. तुम्ही घरी बोलवा, जेव्हा त्या मुली घरी येऊन सगळं आपल्या घरामध्ये जो गोंधळ असतो ना, त्यामुळे वातावरणसुद्धा खूप छान प्रसन्न वाटतं. तुम्ही करून बघा कुमारिका पूजन. याच्या पहिले तुम्ही केलं नसेल तर आत्ता यावेळेस एका कुमारिकेचं करा, 3 कुमारिकेचं करा, हरकत नाही. आणि कुमारिका तुमच्या घरची असली, आजूबाजूचे ओळखीच्यांमधले नातेवाईकांमधले असले तरी हरकत नाही आहे. फक्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 10 वर्षाच्या ज्या आतल्या मुली असतात तर त्यांना आपण कुमारिका म्हणून पूजत असतो. तर अशी कुमारिका पूजनाची महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. कुमारिका पूजन आवडलं असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.